मला या कार्यक्रमात आज मी खास बोलवलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांना। त्याचं कारण असं आहे की ओमराजेंनी पहिल्यांदा याच्या संदर्भातली तक्रार दाखल केली होती। ओमराजे, मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की आज जरी तुमचे वरिष्ठ नेते तिकडे गेले असतील तरी तुम्ही गेली अनेक महिने ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुधार व्हावा, याच्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या याच्यासाठी प्रयत्न करताय। तुम्हाला त्याच्यामध्ये काही यश आलं का? ज्याबद्दलचे आक्षेप तुम्ही नोंदवले ते आक्षेप दूर करण्यासाठी काही प्रक्रिया सुरू झाली का? उत्तर काय मिळालं? जी, विलाजी जवळपास आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचा हा विषय आहे. हां. तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6,000 पेक्षा जास्त बोगस मतदाराची नोंदणी झाली आणि हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या लक्षात आलं आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्या ठिकाणी पोलिसात फिर्याद दिली रीतसर, की 6,000 बोगस मतदाराची नोंदणी झाली आहे, करण्याचा प्रयत्न झालाय. आणि त्याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं ज्या मोबाईल नंबरवरनं एका मोबाईल नंबरवर 5 त्या ठिकाणी ओटीपी तुम्हाला घेता येत, 5 मतदाराची यादी रजिस्टर्ड करता येते. हां. ते मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी पोलिसांना दिलेत. पण आज जवळपास 8-9 महिने होत आलेत, पोलिसांनी त्याच्यात कसल्याही प्रकारचा तपास केलेला नाही. हं. मी वारंवार सांगतोय, की जिथं निवडणूक आयोगच फिर्यादी आहे आणि तिथं निवडणूक आयोगाच्या लक्षात आलंय, की 6,000 मताची बोगस नोंदणी त्या ठिकाणी झाली आहे हं. आणि त्याच्या बाबतीत जर पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करत नसेल, तर नेमकं पोलिसांवर दबाव कोणाचा आहे? हां. हा हा विचार करणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, आता सामान्य लोकांच्या हातात किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्यांना लोकांना घाबरण्याचं एकमेव माध्यम जर कुठलं असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार, संविधानाने हं. दिलेला हं. मताचा हं. अधिकार, तो अधिकार आणि ते मत जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोरीला न्यायचा प्रकार होत असेल, बोगस नोंदणी होत असेल, तर मग शेवटी सामान्य जनतेच्या हातात राहणार काय आहे? हं. त्यामुळं निवडणूक आयोगाने ह्याच्याकडे अतिशय गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता अजून तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, की आता नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. तर धाराशिव नगरपालिकेमध्ये वस्तुस्थिती अशी आहे, हं. की एकाच घरातले 6 लोक आहेत. एकाच कुटुंबातली 6 मतदार आहेत. हं. तर 2 मतदाराचं नाव एका प्रभागात आणि बाकीच्या 3 मतदाराचं नाव दुसऱ्या प्रभागात. हे हं. काय प्रकार आहे? असं कुठं असतं का? अशी अशी असं असं वॉर्डाची विभागणी असते का? मागच्या वर्षी ज्या वॉर्डाची लोकसंख्या 8,000 लोकांची होती, म्हणजे मतदारसंख्या 8,000 होती. हां. ते प्रभाग, ते वॉर्ड आता ह्या वेळेस मतदान होत असताना 8,000चा वॉर्ड 9,000, 10,000 झालेला समजू शकतो. पण हं. 8,000चा वॉर्ड जर 3,000 आणि 4,000चा होत असेल, तर मग नेमकं हे कुठल्या दिशेनं चाललंय? कशा पद्धतीनं चाललंय? कुणाच्या इशाऱ्यावर चाललंय? हे दुर्दैवी आहे. आणि मला वाटतंय निवडणूक आयोगानं ही लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, लोकांच्या मताच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी स्वायत्त संस्था म्हणून त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून अशा पद्धतीनं कुठलाही राजकीय पक्ष, मग तो सत्तेतला असो किंवा कुठलाही असो, त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, याची दक्षता आणि भारतातल्या लोकांना विश्वास द्यावा लागणार आहे, की बाबा हे असं आम्ही होऊ देणार नाही, असं आम्ही खरंय. चालू देणार नाही. खरंय. अगदी बरोबर आहे. माझी एक अपेक्षा आहे खरं तर. आता हे होत नाही असं, पण माझी अपेक्षा आहे. जसं तुम्ही राजकीय नेते आहात ना, प्रशासनातल्या लोकांना आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तरं देत असताना, तसं निवडणूक आयोगांना सुद्धा इथं आलं पाहिजे. अशा डिबेटमध्ये येऊन शंकांचं निरसन केलं पाहिजे. प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. माझं वैयक्तिक मत आहे ते येणार नाहीत. बोललं तरी फोन उचलत नाहीत किंवा त्याच्याबद्दल बोलत नाहीत. पण यायला हवं मला वाटतं. अधिक पारदर्शकता त्याच्यामुळे येऊ शकेल आणि चर्चेत सहभागी व्हायला काहीच हरकत नाहीये.